दडपशाही आहे। पोलीस स्टेशनच्या बाहेर मला आरडाओरड करावं लागलं। प्रत्येकी याच्यामध्ये 10,000 कुठे 8,000 असे एकूण 52 लिफाफे होते आणि ते 2 आरोपी त्यांना घेऊन आम्ही पेल्लार चौकीमध्ये जमा केलं। तू पैसे वाटप करतेस एक ॲडव्होकेट असून 29 लाख कॅश, सोने व चांदीचे दागिने आढळून आले। राज्यात उद्या 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी मतदान होत असतानाच निवडणूक पूर्व वातावरण कमालीचं तापलंय। प्रचार थांबल्यानंतरही पैसे वाटपाच्या आरोपांमुळे अनेक ठिकाणी राजकीय संघर्ष उफाळून आलेत। मुंबई, डोंबिवली, वसई विरार आणि जळगावमध्ये थेट हाणामारी, गुन्हे दाखल होण्यापासून ते लाखो रुपयांची रोकड जप्त करण्यापर्यंत गंभीर प्रकार घडलेत। पाहुयात एक स्पेशल रिपोर्ट। डोंबिवलीतील प्रभाग क्रमांक 29 मध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून युतीच्या मित्रांमध्ये संघर्ष उफाळून आलाय। भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या तुंबळ हाणामारीत 4 जण गंभीर जखमी झालेत। भाजप उमेदवाराचे पती सोमनाथ नाटेकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शिवसेनेच्या 2 उमेदवारांसह 5 जणांविरोधात थेट कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल केलाय। रात्री उशिरा उपचार घेत असलेले उमेदवार नितीन पाटील आणि रवी पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय। या कारवाईनंतर शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांनी संताप व्यक्त केलाय। डोंबिवली परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। कुठल्या प्रकारचं दडपशाही आहे, पोलिसांना माहीत नाही, कुठल्या प्रकारचा दबाव आहे माहीत नाही, पण आज जी कारवाई केली आमच्या या दोन्ही उमेदवारांवर ती अतिशय निंदनीय आहे। आणि ही कारवाई आणि आजारी असताना, BP वाढलेला असताना, हार्टचे त्रास असताना, ऑक्सिजन कमी होत असताना ही कारवाई केली अतिशय निंदनीय आहे। म्हणून आम्ही पोलिसांचा निषेध करतो। खाली आहे बोलून त्यांना तिकडनं हॉस्पिटलमधनं हलवण्यात आलं। मला बाहेरून कळालं, मला मी पोहोचले हॉस्पिटलला, इथे कळालं इथं नाही पोलीस स्टेशनला आहे। पोलीस स्टेशनला अगदी मला रडून गया करायला लागलं। पोलीस स्टेशनच्या बाहेर मला आरडाओरड करावं लागलं। तेव्हाही सांगितलं, त्यानंतर तिकडनं बाहेर काढलं। तिथेही मला सांगितलं की हे काय आणि सत्तेचा गैरउपयोग का करताय? सत्तेचा गैरउपयोग का करताय? तर दुसरीकडे जळगावातील ममुराबाद नाका येथे स्थिर सर्वेक्षण पथकाने कारवाई करत एका कारमध्ये 29 लाख रुपयांची रोकड, 3 किलो चांदी आणि 8 तोळे सोनं जप्त केलंय। पावत्या नसल्यानं मुद्देमाल पंचनामा करून भरारी पथकाच्या ताब्यात दिला गेला। कारमधील तिघांनी सांगितलं की मुद्देमाल बरहाणपूर येथील सराफ पेढीचे मालक दामोदर दास गोपालदास श्रॉफ यांच्याकडचा आहे। ममुराद नाका इथे एक संशयास्पद गाडी आढळून आली आम्हाला। त्याची चेकिंग केलं असता त्याच्यात 29 लाख कॅश आणि बाकी सोने व चांदीचे दागिने आढळून आले। त्याबद्दल त्या माणसाला विचारपूस केली तर त्याकडे त्याचा ठोस पुरावा नाही सापडला। मग आम्ही आचारसंहिते कक्षेला कळवलं। मग त्यांनी पंचनाम्यासाठी टीम बोलवली। मग तो सगळा मुद्देमाल जमा करून जिल्हा कोषागार विभागात जमा केलाय। मीरा भाईंदर शहरातील प्रभाग क्रमांक 16 मधील पेणकरपाडा परिसरात आचारसंहिता उल्लंघनाचा गंभीर प्रकार समोर आलाय। शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आलाय। या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नेत्या श्वेता पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत सुमारे 2.5 लाख रुपयांची रोकड हस्तगत केली। या प्रकरणी काशीमीरा पोलीस ठाण्यात एका महिलेची चौकशी सुरू असून निवडणुकीच्या तोंडावर परिसरातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। मुंबई जवळच्या वसई फाट्यावर बहुजन विकास आघाडी आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी रात्री पैसे वाटप करत असलेला प्रकार उघडकीस आणलाय। संशयितांना रंगेहात पकडत कार्यकर्त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रोख रक्कम जप्त केली असून एका इसमाला ताब्यात घेण्यात आलाय। निवडणुकीच्या तोंडावर या घटनेमुळे राजकीय वातावरण तापलंय। सफेद कलरचे लिफाफे होते आणि त्यांच्यामध्ये प्रत्येकी आम्ही त्या यांना पाहून फोडले असता त्याच्यावरती प्रत्येकी याच्यामध्ये 10,000 कुठे 8,000 असे एकूण 52 लिफाफे होते आणि ते लिफाफे, ती पिशवी आणि ते 2 आरोपी त्यांना घेऊन आम्ही पेल्लार चौकीमध्ये जमा केलं असता त्याच्यामधनं अधिकाऱ्यांना सांगितलं ते आम्ही तुम्ही पैसे आहे ते काय आहे ते खोलून बघा। तेव्हा पाहिले असता त्याच्यामध्ये 10,09,000 रुपये रोख होते आणि त्या व्यक्तींना विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं आमच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेत, आमच्या उमेदवारांनी या गोष्टी दिलेल्या आहेत, आम्हाला लोकांना वाटण्यासाठी सांगितलं गेलं आहे। अशा पद्धतीचं भाजपाचं आणि जे युतीचं सरकार आहे यांचं इकडे पैशाचं आमिष दाखवून लोकांना कुठेतरी संभ्रमित करून
त्यांच्याकडनं मतदान कसं वाढता येईल ह्याच्यासाठी प्रयत्न होत आहेत. मुंबईच्या बोरिवली पूर्व भागात मनसे आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झालाय. पैसे वाटपाच्या आरोपावरून मनसे कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेत गोंधळ घातला. या प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे. तुला एखादा वाईट शब्द वापरला तर आमची चुकी असेल, पण तू पैसे वाटप करतेस एक ॲडव्होकेट असून, तुझा नवरा पीपी आहे आणि तुम्ही पैसे वाटप करताय, जेवण वाटप करताय, तुझी कोणती इमानदारी आहे? आणि तू कुठला महिलेचा आधार घेते? एखादी साधी महिला असेल तर असं पाप केलंच नसतं कधी तिने. वो जो आरोप लगा रहे हैं वो बिल्कुल बेबुनियाद है. उन्होंने फेसबुक लाइव भी किया है. इलेक्शन कमीशन साथ में थे, पुलिस वाले साथ में थे. उन्होंने पूरा हॉल पूरा वहाँ पे पूरा चेक किया है. अगर उनको कहीं भी लगता है कहीं पैसा बांट रहे तो वो प्रूफ दिखाए. मैं राजनीति छोड़ने के लिए तैयार हूँ. मतदानाच्या अवघ्या काही तास आधी राज्यातील विविध भागात पैसे वाटप, हाणामारी आणि पोलीस कारवाईच्या घटना समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग आणि पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर असून उद्याच्या मतदानावर या घडामोडींचा काय परिणाम होतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.